नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. कोकण किंवा रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, एक संत शिवसेनेचा अशी ओळख. अगदी विधानसभेपर्यंत काही पक्षप्रवेश झाले, थांबले, पण तरी पण कार्यकर्ते होते. पण आता मात्र एक एक कार्यकर्ते जे ते गळायला लागलेले आहेत, बुरुज ढासळत आहेत. एकंदरीत पक्षाची ही गंभीर परिस्थिती नाही आहे. राजन साळवेंसारखे नेते जात आहेत, रवी डोळस म्हणून जो कार्यकर्त्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे हे जे जाणारे जे आहेत हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. राजन साळवींच्याच बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला, 23 तारीखला मतमोजणी झाली, 24ला मुंबईला गेले. 25 तारीखपासून त्यांनी या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गावभेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे, भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपलं अंधकार दिसतो आहे, म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल, अशा पद्धतीचा सुतोवाच राजन साळवी यांनी किमान 100 बैठकांमध्ये केला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे, रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिला आहे, आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला MLC देतील, 100 कोटीची कामं देतील, अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी या पंचायत समिती बैठकीमध्ये केलेली आहे. आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही. आणि मग अशा वेळेला केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात आकांडतांडव केला, ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या, त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे. भाई, ह्या जरी गोष्टी असल्या म्हणजे सगळ्या पक्षांचं हे सगळ्या या घडामोडी जरी घडत असल्या तरी वस्तुस्थिती जी आहे ही पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे. आज जरी हे विकाऊ राजकारणी, विकाऊ नेते जरी भाजपा किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षा मजबूतीने बाहेर येईल. आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू, मेळावे घ्यायला सुरुवात करू, त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल. दौरे होणार आहेत का? म्हणजे अशी माहिती कळते की आदित्य ठाकरे असेल किंवा उद्धव साहेब नाही, सध्या मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.